मग लग्न झाल्यावर मी बी कोणाचा तरी नवरा राहीन. लग्न झाल्यावर माझ्याजवळ एक पोरगी झोपा जाईन, ती बी जिद्दी पोरगी. मी तिला हात लावला तर ती मला मारणार बी नाही. वाव किती मज्जा. ती माझ्यासाठी रोज चांगलं चांगलं जेवण बनवा जाईन आणि मी तिच्याच हाताने खा जाईन भाऊ. मी तिला प्रेमानं जानू म्हणा जाईन, बैकू बैकू बैकू. ए श्याम्या उठ आणि लवकर आटपून बैस. काऊन? अरे पोरगी पाहायला जायचंय तुझ्यासाठी. बळजबरी नाटक करतो थोडीशी. बाप मला शिकायचंय, अजून मला नोकरी लागायचंय. अरे श्याम्या 10वी 3दा नापास झाला तू, तुला कोणती नोकरी लागणार आहे? अहो पण मग लग्नाचं वय नाहीये. माहितीये तो लग्नाचं वय निघून गेलं, पण लग्न तर लावलंच पडेल ना. तो 30-40 वर्षाच्या बाई संग. अहो वय निघून गेलं, लग्नाचं वय झालं नाही मग अजूक. अरे रात्रीच तो माझ्या अंगावर टांगा टाकले ना, तेव्हा समजलं मला तो लग्नाचं वय झालं म्हणून. अहो मला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय आधी, मग लग्न करायचंय. बर जाऊ दे मग, काही जायचं नाही पोरगी पाहायला. अहो तसं नाही. मग कसं करतो मी लग्न, पण तुमच्यासाठी फक्त. माझ्यासाठी म्हणजे मग दुसरं लग्न लावून देतो काय? तुमचं दुसरं लग्न काय आलं? जमीन शिल्लकचे हिस्से पाडायला. मग अहो तुमच्यासाठी लग्न करतो म्हणजे मै बायको आली की तुमची सेवा करण म्हणून लग्न करतो. अरे तो बाप आहे मी, मला माहितीये लग्नाच्या नावानं तो मनात लड्डू फुटू राहिले, पण बळजबरी नाटक करू राहिला. मी काय म्हणतो, राहुलला घेतो आपल्या संग, त्याला अनुभव आहे लग्नाचा. लग्नाचा अनुभव आहे, अशी किती लग्न करेल त्याला. अहो लग्न एकच करेल आहे, पण पोरी भक्कम पाहायला त्याला. बर घे मग त्याला बी आपल्या संग. मी त्याला सांगून येतो मग एकदा. माणसाचा जेव्हा पापाचा गडा भरतो तेव्हा माणसाचं लग्न होतं, मग जित्ता यम घरात येतो. होय काय बोल राहिले म्हणालच, मेंटल झाले काय? अहो मी पहिल्यापासूनच मेंटल आहे. हुशार असतो तर तुझ्या संग काय लग्न केलं असतं? म्हणजे तुम्हाला कटरीना कॅफच भेटणार होती. भेटली असती, पण घरच्याने लवकर लग्न लावून दिलं. मग स्वतःच्या पायावर उभं राहायच्या आधी. लवकर काय याचं 30व्या वर्षी लग्न झालं तुमचं, केस ढवळेचे तांबडे झाले. अव पोरीची लाईन लागली होती माझ्या संग लग्न करासाठी. इतकं बी फेकलं नाही पाहिजे माणसानं. अव मीच भेटली नसते तुम्हाला, पण मग लग्नाच्या आधी 10-12 लफडे होते ना, म्हणून तुमच्या गळ्यात गुतून गेलं मला. लग्नाच्या आधी तो 10-12 लफडे होते. मग तुम्हाला काय वाटलं 5 लाख रुपये हुंडा करून गेला माझ्या बापानं? 5 लाखात फसवलं रे बापा तुम्ही मले. आजकाल चांगली पोरगी भेटली तर हुंडा भेटत नाही, आणि हुंडा भेटला तर समजून जायचं पोरगी लफडेवाली आहे. तू बाप तर म्हणे आमची पोरगी लय संस्कारी आहे. हायच ना मी संस्कारी. तुम्हाला मारलं की मी अजून एखाद्या बारची ना. उपकार झाले तो मायावर, मला मारलं नाही म्हणून. मी काय म्हणते, मग खातं चेक केलं का? काऊन तो बाप त्यात पैसे टाकणार होता का? मी पगार पडणार होती त्यात लाडकी बहीण योजनेची. 1 रुपया नाही तुझ्या खात्यात, मायनस मध्ये तुझं खातं. मग मी पगार कुठे गेली, खाल्ली काय तुम्ही? अव मला पैशाची गरज पडली तर मी माझ्या किडनीला गिराईक पाहिन, पण तो पगारीला हात नाही लावणार. पगार कस काय जमा झाली नाही? मी मुख्यमंत्री थोडी आहे, मला कस काय मैत्रीण? तुम्ही माझ्या खात्याला आधार लिंक करेल का? तो खात्याला आधार लिंक आहे, मोबाईल नंबर लिंक आहे, लग्नपत्रिका लिंक आहे, 7-12 लिंक आहे, तो आजाचं मृत्यू प्रमाणपत्र बी लिंक आहे. मग जमा कस काय झाली अजून मी पगार? काय चालू आहे राहुल? वर्ल्ड वॉर 3 चालू आहे. भाने नका कर्ज रे वहिनी संग, लय नशिबाने भेटते रे बायका. एकदा तो लग्न झालं पाहिजे श्याम्या, मग समजन तुले कशा आडू मारते बायात. श्यामू भाऊजी तुमच्या मायला लाडक्या बहिणीचे पैसे आले का? हा आले. पहा ना लोकांना कसे पैसे आले. तुम्ही बसा घरातच, लोक कुत्र्यावर टपले जाते कुठं बी. वहिनी मला कुत्रे म्हणून तुम्ही? तुम्हाला नाही श्यामू भाऊजी, तुम्ही तर डॉंकी आहे. हा मग बरोबर आहे. काय बरोबर आहे? डॉंकी म्हणजे गाढव, गाढव म्हणून तुलती बालवाडी नापास. बर ते जाऊ दे, आपल्याला आज पोरगी पाहायला जायचंय. कोणासाठी? शामराव पादमारेसाठी. हे कोण आहे? अरे मी, मग नाव आहे शामराव पादमारे. मले नको नाही श्याम्या तू पोरगी पाहायला. काऊन? अरे इथं मावा स्वतःचा निर्णय फसेले. म्हणजे मी चांगली नाही का? तू चांगली असती तर तुझ्या घरच्या ना माझ्यासारख्या भिकार चोटाच्या गळ्यात काय गुतून दिली असती. मी काय म्हणतो, तुम्ही भांडणं उद्या करा, तू आटपून आमच्या घरी ये. अरे काय आहे श्याम्या तुमच्या घरी? अहो बाबा मला पोरगी पाहायला जायचंय. कोण आलं फसवलं? फसवलं म्हणजे आम्हाला पोरी भेटत नाही का? कुठलची आहे पोरगी? पाहुण्यातलीच आहे. म्हणजे पाहुण्यानं पाहून दिली का पोरगी? हा चांगले पाहुणे यार तुमचे. त्याचे पाहुणे चांगले, पण तुमचे पहा ना कोणते ध्यानावर आहे, सगळ्या डोक्यात जायले. डोक्यात जायल नाही, हरामखोर आहे मय पाहुणे. सगळ्यात जास्त हरामखोर मय सासू सासरे. माया माय बापाला कशा लांडवले मधात? तो माय बापाच्या शोकामुळे तो जन्म झाला ना. तू झाली नसती तर मला हे दिवस पाहिलं नसते पडले.
भांडण नका करू रे पोट्या हो, मै बीपी वाढन मग. वाढू द्या ना बीपी, मारा ना लवकर. तशी बी एक्सपायर झाली तुम्ही आता. तू जर माझ्या नातवाची बायको नसती ना तर आता काढून दिलास तुला इथून. जाईन मी इथून, पण कायद्यानं तुमची अर्धी प्रॉपर्टी घेऊन जाईन. घेऊन काय आलती तू इथं? तोंड. अहो भांडणं बाद मध्ये करा. तुम्ही आणि राहुल लवकर आमच्या घरी या, पोरगी पाहायला जायचंय आपल्याला. आटपलं का श्यामे? हा. तिथे गेल्यावर पोरी वाल्या पुढे चुपचाप बसायचं. मी उलटे उड्या थोडी मारणार तिथं. अरे खेकड्या, तिथं नीट वागायचं. रिकामे कामे केले ना तर गावात कुकू लावून सांड सोडून देईन. नीट वागीन मी तिथं. झाली का तयारी? हवं मॉम. तिथे गेल्यावर पोरीला विचारायचं चांगल्या चांगल्या भाज्या येत्या का? काऊन हॉटेल टाकून दे ना तिला. अरे लग्न झाल्यावर स्वयंपाक आला पाहिजे ना तिला. बर विचारीन. आणि अजून तिला विचारायचं शिक्षण किती व्हायले. काऊन नोकरी लावले तिला? अरे उलटा फुक्या, तिला लिहिता वाचता आला पाहिजे ना. सगळं विचारीन. ओय तुम्ही बी तिथे गेल्यावर बिड्या पिऊ नका. बिड्या सोडल्या म्या. खोटं नका बोलू. तुम्ही मला सोडसान पण बिड्या सोडणार नाही. खोटं नाही बोल राहिलो मी, तुझी शपथ. हो शपथ खाल्ल्यान काही होत नाही. अरे खोटी शपथ खाली तर माणूस मरतो. कोण म्हणी म्या तुमची किद्दा खोटी शपथ खाल्ली पण तुम्ही मेले का? जित्ते ना. तुले पैदा करून मेले मोठी गलती केली रे खेकड्या. आटपलं का? तुमचीच वाट पाहायला लावली होती. हो का? काकू चहा नका ठुबर का? मी कुठे ठुरायले? आता सुनाल्यावर घरातले काम करायचं काम नाही तुले. तसं बी मी कुठे करते घरातले काम. सगळे काम श्यामाचा बापच करतो. जे सांगून सगळ्याला काढ मग इज्जत. खपाना मग लवकर. इथंच किती टाइम लावता? हा चला बर का. या 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 बसा. कोण आहे तुम्ही? अहो पोरगी पाहायला आलो आम्ही. असं का? ते मला थोडं कमी ऐकू येतं ना. कानानं पाहतो काय हो? काय चालू आहे मग पाहुणे हो? हेच आपलं काम. काय काम करता तुम्ही? हेच आपलं काहीच नाही. पोरग शाळा किती शिकेले? कामापुरती. नेमकं किती लोक शिकेले? येवता वाचता येतं त्याला. अहो कितवी पास आहे? तिसरी. पण आमची पोरगी तर MBBS होईल. MBBS म्हणजे म्हशी बांधता बांधता सुटल्या ते का? नवरदेव डोराय मागचाय का हो? नाही काऊन? याला MBBS काय ते बी माहित नाही ना. ओ तुम्हाला AB माहितीये का? नाही. झालं ना मग फिटून पाठ. मला ते माहित नाही, तुम्हाला हे माहित नाही. पण हे AB काय? येड्या भोकाच्या. अरे चुप रे खेकड्या, तोंडाला टाचा दे साक. तुला लग्न करून करायचंय? मला डीजे पुढे नाचणे म्हणून लग्न करणे. बिलांची नागिन निघाली ओ ओ, नागोबा डोलाया लागला ओ ओ. आता नागमणी घेऊन जातो का इथून? अरे श्याम्या, अशा ना 7 जन्म लग्न होणार नाही तो. नादाने आमचं पोरग. काय याचा नादा नाही? एका टायमाला 4 पोळ्या खाता असं नाही. अहो आमच्या पोराला सुपारीच्या खांदा सुद्धा व्यसन नाही. तसंच सांगते सगळे. लग्न जमूस तर. लग्न झाल्यावर दिसते मग नवरदेवाची असली रंग. गल्लीतून उचलून आणणं पडतं. आमचं पोरग तसं नाही हो. लाखात एक आहे आमचं पोरग. लाखात एक आहे? काही फालत तरी ना पोरामध्ये. अहो लय गुणाचं लेकरू आहे आमचं. पोरीला बोलवा. बर. बेटा पिंके, बाळा पिंके. काय आहे? अरे बाप, पोरीचा आवाज. चहा घेऊन ये. येऊ राहिले ना 10 पाय थोडी मले. घ्या पाहुणे हो चहा. घ्यायचा कसा हो चहा? तुम्ही डायरेक्ट थर्मस मध्ये सांगला. तुम्ही तोंड उघडा, मी डायरेक्ट तुमच्या तोंडात वाटते चहा. राहू द्या, शुगर आहे आम्हाला सगळ्याला. चहा घेत नाही आम्ही. नाव काय बाळा तो? पिंकी. मुंबई की ना दिल्ली वालों की, पिंकी हे पैसे वालों की. चुप रे खेकड्या, आणि तर मारूच टाकीन तुला इथं. पोराला काही मानसिक बिमारी का या? नाही हो, पहिली बार पोरगी पाहिली ना म्हणून उत्साहित उराला देऊ. बाई जेवण बनवता येतं तुले? हो. काय काय बनवता येतं? मला पिठाची भाजी बनवता येते. पण पिठाच्या पोळ्या बनवते आणि भाजी वेगळी बनवते ना. पोटात गेल्यावर पोळ्या आणि भाजी एकत्रच होती ना, म्हणून मी आधीच पीठ आणि भाजी एकत्र करते आणि गोळे बनवते. बाई तू जेवण माणसासाठी बनवती का बैलासाठी बनवती? श्याम्या, तुला काही विचारता असेल तर विचार. आय लव्ह यू. इतका कसा तुंबला रे तू? अरे येड्या, काही कामाचे प्रश्न विचार. तुम्हाला लग्न करून करणे. बॉयफ्रेंड बनू बनू बोर झाले मी म्हणून लग्न करणे. मला आवडल्या तुम्ही, पण मला नाही आवडले तुम्ही. कहून काय कमी मयात? तुमची हाईट पाहायला किती कमी आहे. पंख्याचं बटन खुर्चीवर उभं राहून दाबणं पडत असन. म्हणजे उंट्या संगच लग्न करशील का मग तू? हो आमचं पोरग लागेल. कितवा महिना आहे?
अरे झाकण झुल्या लागेले म्हणजे बँकेत चपराशी आहे. आम्हाला हुंडा गिंडा काही पाहिजे नाही. मी कुठे देऊ राहिलो? मुलाला स्टॉक मार्केटचं ज्ञान आहे का? ते डोक्याच्या वरून जातं आपल्या. सावकारकी मध्ये लोकांचे घर जमिनी बायको हडपाच्या असं तर सांगा. तुमची भविष्यासाठी काही प्लॅनिंग आहे का? प्लॅनिंग काय करायची आहे? वावर इकून गहू. तुम्ही स्वतः काही करेल का? मग 5 लाख रुपये कर्ज करेल मी स्वतःवर. मला वाटलं पोरग चांगलं सुशिक्षित आहे, येतं छपरी निघलं. मग आम्ही हाव समजायचं का नाही? रस्ता धरा घरचा. अहो माझ्यासारखा जवाई भेटणार नाही तुम्हाला. तू उठ ठेवून का टिकोर काढू? जाऊ ना गरम काल होता. चाल रे केकड्या, घरी गेल्यावर धडधुर आदळतो तुले. आती केलं तो आज लगे. Movember, खुश हुआ.